आदरणीय रोहितदादा की हा एकूण प्रवास करत असताना ज्या ज्या ठिकाणी या ध्वजाचं स्वागत करण्यात आलं ते स्वागत करत असताना हा एकूण प्रवास करत असताना ज्यांनी ज्यांनी म्हणून यामध्ये सहभाग नोंदविला तो सहभाग नोंदवत असताना सगळा खर्च हा त्यांनी स्वतःहून आयोजक म्हणून केलेला आहे। त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वागत करणाऱ्या व्यक्तीचं संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करूयात आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात। यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, वातावरण तापलेलं आहे, वरून सूर्य तापलेला आहे आणि अशात सुद्धा आपल्यातला कोणत्याही पद्धतीचा संयम आपण खचून द्यायचा नाही। एकदा घोषणा देऊयात, हर हर। या स्वराज्य म्हणजे दादांना मी विनंती करत होतो की दादा मी तुमचं नाव कसं घेऊ, तर दादा म्हणाले बाकी काही नावाला वेगळं लावायची गरज नाही, स्वराज्य ध्वजाचा कार्यकर्ता आदरणीय रोहितदादा पवार यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आता एकच घोषणा, स्वराज्य ध्वजाचा एवढा कमी आवाज, स्वराज्य ध्वजाचा एकतेचा समानतेचा। मी समजू शकतो ऊन फार आहे, तुम्ही म्हणत असताल तुम्ही सर्वजण व्यासपीठावर बसला आहात, पण व्यासपीठावर फक्त काही तासाचा फायदा आहे, पण या व्यासपीठावर बसल्यानंतर जो विचार आणि जी गोष्ट तुम्हा सर्वांना दिसणार आहे ते व्यासपीठावरच्या एका सुद्धा व्यक्तीला त्या ठिकाणी दिसणार नाही। म्हणजे हा ध्वज जेव्हा तुमच्या समोर या स्तंभावर अभिमानाने फडकेल त्याचं पहिलं दृश्य हे कोणाला दिसणार आहे तर ते तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी दिसणार आहे। मी सुरुवातीला आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। खरं तर तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर आणि एवढी मोठी उपस्थिती बघितल्यानंतर त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुखद धक्काच बसला। मला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण याल, पण तुम्ही आलात। या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून कर्जत जामखेडच्या प्रत्येक व्यक्तीकडनं, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांकडनं आणि या महाराष्ट्राच्या तमाम युवा पिढीकडनं या ठिकाणी तुम्ही आलात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। या स्टेजवर असणारे सर्व मान्यवर हे महत्त्वाचे आहेत, तुम्ही सर्वजण महत्त्वाचे आहात। सर्वांचंच नाव या ठिकाणी घेता येणार नाही, कार्यक्रम खरं तर 9 वाजता सुरू होणार होता, पण मान्यवर ज्या गाडीने येत होते ते ट्रॅफिकमध्ये आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी येत होता, त्यामुळे त्यांना थोडासा उशीर तिथं झाला, म्हणून कार्यक्रम सुरू होताना कुठेतरी त्या ठिकाणी विलंब झाला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो। आज या ठिकाणी तुम्ही आलात, या मातीमध्ये ताकद आहे, या मातीमध्ये विचार आहे। तो विचार कुठला असेल तर तो एकतेचा समानतेचा विचार आहे। समावेशक विचाराली आपण सर्वजण जातीभेद धर्मभेद विसरून या ठिकाणी
जगातला आणि भारतातला सगळ्यात उंच जो भगवा स्वराज्य ध्वज आहे तो अभिमानाने या स्तंभावर जेव्हा फडकेल त्याला मानवंदना देण्यासाठी तुम्ही आलात हे मी समजू शकतो. पण हा कार्यक्रम घेत असताना मला अनेक लोकांनी विचारलं, हा कार्यक्रम तुम्ही का घेताय, ह्याच्या मागचं कारण काय, ह्याच्यात काय राजकारण तुम्ही बघता का, याच्यातून तुम्ही काय राजकीय फायदा घेणार आहात का. मला त्या सर्व लोकांना सांगायचंय, तुम्ही हा जो विचार करता ना की हा ध्वज यांचा त्यांचा फक्त काही ठराविक लोकांचा, इथंच कुठेतरी तुम्ही भगव्या स्वराज्य ध्वजाची ताकद कमी करता. जाती धर्मामध्ये समाजाचं विभाजन त्या ठिकाणी केलं जातं, त्याच्यामध्ये राजकीय फायदा काही ठराविक लोकांचा होत असतो. पण या ध्वजाची खरी ताकद जी आहे ती म्हणजे एकतेची, समानतेची. तुमच्या सर्वांमध्ये ती ताकद आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीमध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा हा एक प्रतीक आहे. ही आपली सर्वांची भारतीय संस्कृती आहे. आणि खरं तर हा ध्वज जेव्हा अख्ख्या राज्यात फिरत होता, राज्याच्या बाहेर फिरत होता, अनेक माझ्या मित्रांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी हा ध्वज जातोय त्या त्या ठिकाणी तू गेलं पाहिजे. मी त्यांना विचारलं का, ते म्हणाले की तुला पब्लिसिटी मिळेल. मी म्हणलं हेच मला करायचं नाही. हा ध्वज माझा नाही, तुमचा एकट्याचा नाही, न कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, न कुठल्या विचाराचा आहे. हा भगवा स्वराज्य ध्वज हा सगळ्यांचा आहे. आणि हा जर ध्वज सगळ्यांचा असेल तर ज्या ज्या परिसरामध्ये, ज्या ज्या संत पीठामध्ये पीठाच्या इथं, ज्या ज्या धार्मिक स्थळावर, ज्या शौर्य स्थळावर जाईल तो फक्त ध्वजच गेला पाहिजे. कारण का ध्वज आणि त्याचा विचार हा महत्वाचा आहे. आणि तिथं असणारे सर्व गुरुवर्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते व सामान्य कुटुंबातले तिथे असणारा आमच्या माता भगिनी, लहान मुलं, युवा पिढी जेव्हा त्या ध्वजाचं स्वागत त्या परिसरामध्ये करतील त्याचा अभिमान माझ्यासारख्या साधा कार्यकर्त्याला नक्कीच होईल. म्हणून कुठल्याच तालुक्यामध्ये मी गेलो नाही. आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जेव्हा हा ध्वज फिरत होता, महत्व हे फक्त आणि फक्त या ध्वजाला होतं. महत्व फक्त आणि फक्त हे तुम्हा सर्वांना होतं. आणि हाच विचार त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. लोक म्हणतात आजपर्यंत तो विकासाबाबतीत बोलत होता, डेव्हलपमेंट बद्दल बोलत होता, मग अचानक हे काय. मला त्यांना सर्वांना सांगायचंय, मी राजकारण करणार, पण मी विकासाचं राजकारण करणार. आणि या ध्वजाचं, या रंगाचं राजकारण त्या ठिकाणी मी कुठेही होऊन देणार नाही. आणि मला विश्वास आहे, मी जेव्हा म्हणतो मी, तेव्हा मी नाही, हे तुम्ही सर्वजण आहात. आणि कुठेही या महाराष्ट्रामध्ये या भगव्या रंगाचं राजकारण आपण होऊन देणार नाही. का जेव्हा राजकारण केलं जातं, जेव्हा ठराविक लोक या रंगाला हातामध्ये घेतात, त्या रंगाची ताकद कमी होते. आणि ही ताकद आपण सर्वांनी कमी करून द्यायची नाही. एखादी नवीन गाडी घेतली त्याचं पूजन आपण करतो, एखादी नवीन फॅक्टरी आपण उभी केली त्याचं पूजन आपण करतो, नवीन घर त्या ठिकाणी आपण करत असतो त्या दिवशी सुद्धा पूजन करतो, एखादं हॉस्पिटल बांधलं त्याचं पूजन करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, जेव्हा विकास आणि चांगल्या गोष्टीकडे बघत असताना त्याच्याबरोबर जी गोष्ट येते ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची आहे. मला आपल्या सर्वांना विचारायचंय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जेव्हा धार्मिक स्थळं बांधली, जेव्हा रोड बांधले, ठिकठिकाणी लोकांना पिण्यासाठी विहिरी बांधल्या, त्यांनी कधी कोणाला सांगितलं होतं फक्त याच लोकांनी पाणी पिलं पाहिजे?
त्यांनी का बांधलं? कारण का तिथं सामान्य कुटुंबातले लोक जेव्हा धार्मिक ठिकाणी जातील त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. फक्त त्यांनी केलं असं नाही, आजपर्यंत जे जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी हाच विचार दिलाय, जे संत होऊन गेले त्यांनी हाच विचार दिलाय. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा हाच विचार आहे की एकत्रित आल्यानंतर जी ताकद आहे त्या ताकदीने आपलं कुटुंब, आपला परिसर, आपलं राज्य आणि आपलं देश त्या ठिकाणी विकसित करा आणि माणुसकीला महत्त्व द्या. आणि हाच विचार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिला जातो आणि त्याचं प्रतीक म्हणजे हा भगवा स्वराज्य ध्वज आहे. मला लोक विचारत होते, आज या ध्वजाचं पूजन करण्यासाठी कोण येणार? अनेक लोकांना वाटलं अनेक मोठी राजकीय व्यक्ती येतील का काय, वेगळा कार्यक्रम इथं होईल का काय, एखादी राजकीय घोषणा होईल का काय. पण तसं न होता या ध्वजाचं पूजन कुणी केलं? जे सर्व संतांचे विचार पुढे घेऊन आले आहेत, पुढच्या पिढीपर्यंत हे समतेचे एकतेचे विचार जावेत यासाठी सर्व गुरुवर्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते. आणि ही जी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ती आपल्या महाराष्ट्राची शान आहेत, महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे. सामान्य कुटुंबातली ही सर्व लोक आहेत, पण ही सामान्य कुटुंबातली लोक असली तरी असामान्य ताकद असणारी ही लोक आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मली, अनेक त्याग त्या ठिकाणी त्यांनी केले, पण ध्येय एकच होतं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या राज्याचं नाव त्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे. या विविध क्षेत्रातली ही मंडळी आहेत. आणि तुम्ही जेव्हा या ध्वजाचं पूजन होत होतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही फुलं टाकली, तुम्ही सुद्धा या ध्वजाचं पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. 36 जिल्ह्यामध्ये झाले, राज्यामध्ये झाले, राज्याच्या बाहेर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे इथं उपस्थित असणारे सर्व मंडळी, मान्यवर, तुम्ही सर्वजण हे भारतीय संस्कृती मानणारे, जगणारे, त्या पद्धतीने वागणारे लोक आहेत. आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. काही लोक म्हणतात काय भारतीय संस्कृती काय? मला त्यांना सांगायचं, सोप्या भाषेत बोलायचं झालं, जेव्हा आपण मंदिरात जातो, धार्मिक स्थळाला जातो, त्यावेळेस कुणीही न सांगता आपण आपल्या पायामध्ये असणारी जी काय गोष्ट आहे आपण त्या मंदिराच्या, धार्मिक स्थळाच्या बाहेर ठेवतो. ही आपली भारतीय संस्कृती. एखाद्या तहानलेल्या जेव्हा आपण त्याची जात पात न विचारता त्याला पाणी देतो, एखाद्याला भुकेजलेला त्या ठिकाणी जेव्हा भूक लागते त्या जात पात न विचारता, धर्मभेद न करता त्या व्यक्तीला आपण जी मदत करतो त्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो. तुम्ही टीव्हीवर, सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये अनेक वेळा ऐकलं असेल की लहान मुलाला महागडं 17 कोटी रुपयाचं इंजेक्शन लागणार आहे. ते बाळ कुठल्या समाजामध्ये जन्मले, कोणाच्या कुटुंबामध्ये जन्मले याचा विचार न करता काही लोकांनी 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, लाखो रुपये गोळा केले आणि त्या बाळाचा जीव वाचावा यासाठी त्या सर्व लोकांनी प्रयत्न केले. ह्याला आपण म्हणतो भारतीय संस्कृती. तुम्ही अनेक लोकांच्या वाढदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त रक्तदान केलं असेल, केलंय का नाही? केलंय का? बर, रक्तदान करत असताना असं कुठं लिहिलंय आपण की हे रक्त फक्त त्याच व्यक्तीला गेलं पाहिजे? आपण रक्तदान करत असताना कुठलाही विचार मनामध्ये ठेवत नाही, फक्त एकच विचार त्या ठिकाणी ठेवतो, तो म्हणजे कोणाचा तरी जीव त्याच्यामध्ये वाचला पाहिजे. आणि हा विचार म्हणजे आपली भारतीय संस्कृती आणि याचं प्रतीक म्हणजे हा भगवा स्वराज्य ध्वज. अनेक लोकांकडे पैसे असतात, पैसे असेल तरच हे होईल, पैसे नसला तर काही होणार नाही. अनेक इथं उपस्थित असणारे मान्यवर आहेत, आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर, देशावर अडचण आली
तिथे असणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर अडचण आली तर ह्यातले अनेक लोकांनी त्या लोकांना मदत केली. त्याच्यामध्ये अक्षय कोठावळे असतील, लग्नाचा पैसा फक्त गरजूला तिथं अन्न मिळावं त्यासाठी या रिक्षा चालकाने तो सर्व पैसा त्या ठिकाणी वापरला करोनाच्या काळामध्ये. शहानाजा शेख हे मुंबईचे, आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा त्यांनी त्यांची गाडी विकली आणि गाडी विकून तिथे असणाऱ्या लोकांना जेव्हा ऑक्सिजन लागतो त्यातून ऑक्सिजन त्यांनी दिला आणि ऑक्सिजन देत असताना कधीही विचारलं नाही हा ऑक्सिजन कोणाला जाणार आहे, कुठल्या समाजासाठी जाणार आहे. आणि यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. तसंच हिदायत मनेर आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, छोटासा व्यवसाय असताना सुद्धा जेव्हा लोकांवर अडचण आली हे लोक त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांच्या हितासाठी काम केलं. आणि असंच अनेक लोक आपल्या परिसरामध्ये ज्या लोकांना मदत लागते त्या ठिकाणी ती मदत केली जाते. आणि ही भावना एकतेची, समानतेची आहे, देशप्रेमाची आहे, ही महत्वाची आहे. मला इथं उपस्थित असणाऱ्या माऊलींना विचारायचंय, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण अन्न बनवतो, एखाद्या दिवशी जर अन्न कमी पडलं, आपल्या कुटुंबातले सर्व लोक त्या ठिकाणी जेवायला बसलेत आणि त्याच वेळेस आपल्याला दिसतं की आपल्या मुलामुलींच्या ताटामधली भाकरी कुठंतरी कमी पडते, तेव्हा आपण काय करतो तर आपल्या ताटातली भाकरी आपल्या मुलाच्या ताटामध्ये त्या ठिकाणी टाकतो. ही म्हणजे भारतीय संस्कृती आहे. हा त्याग, ह्याच्यापेक्षा त्यागाचं आणि प्रेमाचं दुसरं कुठलेही उदाहरण असू शकत नाही. आज इथे गौरे मॅडम आलेत, त्यांनी जी ज्योत पेटवली त्याचा मागचा विचार आहे, त्यांच्या मुलाली या देशाच्या हितासाठी आपल्या परिवाराची काळजी न करता आपलं जीवन त्याग केलं. त्याचा अभिमान सगळ्यांना आहेच, पण न घाबरता, कुठेही न थांबता या माऊलीने गेल्या 20 वर्षामध्ये अशा अनेक युवांना प्रेरणा दिली की जा, उठ, माझा मुलगा हुतात्मा झाला असला तरी तुम्ही सुद्धा या देशाच्या भूमीसाठी संरक्षण करू शकतात. ही माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी जो देशासाठी त्याग केलाय हा खूप महत्वाचा आहे. इथं महल्ले दाम्पत्य आहेत, हजारो लाखो रुपयाची नोकरी त्यांची होती, तर ती नोकरी सोडून शेतकऱ्याला हाताला काम मिळावं, शेतकऱ्याच्या मुलाला नवीन व्यवसायाची दिशा मिळावी यासाठी त्यांनी काम केलं. हा एक खूप त्याग आहे. तसंच रितेश आंध्रे, नोकरी मोठी होती पण डब्यावाल्यांचा विचार, त्यांचं कार्य अजून पुढे जावं त्यासाठी त्यांनी ताकीद दिली. तसंच डॉक्टर अभिजित सोनावणे, लाखो रुपयाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होतं, त्यातून त्यांना पैसा मिळायचा, पण हे सोडून रस्त्यावरची जी लोक आहेत त्या लोकांना आरोग्याची अडचण आल्यानंतर या डॉक्टरांनी त्या ठिकाणी मदत केली. मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं, ह्या लोकांकडे पर्याय होते पण पर्यायाचा त्याग त्या ठिकाणी त्यांनी केला आणि आपल्या राज्याच्या आणि या इथं असणाऱ्या लोकांच्या हितासाठी त्यांनी काम केलं. पण एक गोष्ट महत्त्वाची, नुसताच विकास आणि नुसतीच परंपरा जपणं हे योग्य नाही, दोन्हीचं संगम झाला पाहिजे. याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला फार महत्त्व दिलंय. ज्ञानाची उपासना करणं हे खूप मोठं कार्य आहे. डिसले गुरुजी असतील, सुनीता पावरा असतील, तसंच करिश्मा इनामदार असतील, यांची परिस्थिती सुद्धा सर्वांची हलाखीची असताना पुढच्या पिढीला शिकता यावं, शिकावं, एक चांगली प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी काम केलं. अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. जर इथं आपण ज्ञानेश्वर बोडकेंचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं, विलासजी शिंदे असतील, देसाई सर असतील, यांचं उदाहरण गेलं, हे मराठी माणसं, पण यांनी स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा केला आणि त्यातून महाराष्ट्रातले अनेक युवकांना, शेतकऱ्यांना, तिथं असणाऱ्या होतकरू लोकांना तिथं नोकरी दिली. तसंच श्रीमंत असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी मोनिका कांबळे उपस्थित आहेत. 4 वेळा परीक्षा दिल्या MPSCच्या, 4ही वेळा त्या उत्तीर्ण झाल्या.
एकदम साध्या कुटुंबातल्या त्या आहेत, तरी सुद्धा आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी आणि या देशाला, राज्याला वेगळं उदाहरण देण्यासाठी त्यांनी कष्ट केले आणि त्या अधिकारी झाल्या. तसेच दत्तूभाऊ बोकनळ हे सुद्धा सामान्य कुटुंबातले असताना सुद्धा त्यांनी मदत केली. ज्यांना हात आहे, ज्यांना पाय आहे, त्यांना सगळे, त्यांच्या घरी परिस्थिती बरी आहे, तरी दुसऱ्यांची तुलना आपण करतो आणि कुठंतरी म्हणतो अरे माझ्याकडे हे नाही, याचं नशीबच चांगलं की हा त्या कुटुंबात जन्मला, मी शेतकऱ्याचा मुलगा, मी मजुराचा मुलगा, माझं नशीबच असं बोलून चालत नाही. या ठिकाणी सुयश जाधव उपस्थित आहेत. लहानपणीच त्यांना त्यांचे दोन्ही हात गमवावे लागले. रडत बसता आलं असतं, पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी स्वतःच्या पायावर हिमतीने ते उभे राहिले आणि अख्ख्या समाजाला त्या ठिकाणी वेगळी दिशा त्यांनी दिली. आणि ही म्हणजे आपली जी संस्कृती आहे, ती संस्कृती आहे. आणि हे सगळे विचार आपण सर्वांनी आत्मसात करावा, त्यासाठी हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना महत्त्व दिलं जात होतं. तिथं 18 पगड जातींना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जात होतं. आणि या 18 पगड जातींना एक मानवंदना म्हणून या स्तंभाचं जे वजन आहे त्या ठिकाणी आपण 18 टन ठेवलेलं आहे. आणि हाच विचार म्हणजे एकतेचा त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जायचे. संकट अनेक येतात, संकट आली नाही त्याला जीवन काय म्हणायचं. पण जेव्हा पुरंदरचा तह झाला होता त्यावेळेस महाराजांना सर्व किल्ले द्यावे लागले होते, पण त्या ठिकाणी मावळ्यांना विश्वासात घेऊन, सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी ज्या ज्या गोष्टी हरवल्या होत्या, हरल्या होत्या, त्या परत त्यांनी मिळवल्या. आणि ह्यातूनच आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा घ्यायची जरूरत आहे. मला आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट सांगायची. श्रीकृष्ण म्हणतात की जे कार्य आपण करतो ते सातत्याने आपण केलं पाहिजे आणि मनापासून केलं पाहिजे, आणि हाच खरा धर्म आहे. नाहीतर आपले अनेक युवा म्हणतात मी हेच काम करणार, तेच करणार नाही, हाच व्यवसाय करणार, तोच व्यवसाय करणार. पण जे काही कार्य तुमच्या हातामध्ये ते योग्य पद्धतीने व्हावं, त्यालाच आपण आपली संस्कृती म्हणतो. त्यामुळे ही संस्कृती त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आणि अजून एक शेवट मला एक सांगायचं की जे स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. आणि त्याच विचाराने येत्या काळामध्ये जे काय राज्य आपलं असेल त्या ठिकाणी स्वराज्य म्हणजे तुमचं राज्य, सर्वसामान्य लोकांचं राज्य, त्या हेतूतूनच आपण काम हे केलं पाहिजे. आणि जो 1 रुपया सरकारकडनं वरून सर्वसामान्य लोकांसाठी येतो तो खाली न घासता, कुठेही न कमी होता, जेव्हा जमिनीवर पण 1 रुपया जेव्हा येईल त्याला म्हणतात स्वराज्य. आणि हे स्वराज्य येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायचे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. आणि ते प्रयत्न करत असताना आपण जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांनी जे कर्म केले, ते कधीही आपल्याला विसरून चालणार नाही. शाहू फुले आंबेडकरांनी जो विचार आपल्या सर्वांना दिला तो सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शिकवलं, बहुजन समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी शिकवलं. ते शिकले म्हणून आपण या ठिकाणी शिकू शकलो. त्यावेळेस त्यांनी जर तो ध्यास घेतला नसता तर आपल्यातले अनेक लोक हे शिक्षणापासून वंचित राहू शकले असते. मला आपल्या सर्वांना विनंती करायची की या ठिकाणी फक्त आपण ध्वज बघण्यासाठी, हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेलो नाही. या ठिकाणी आपण आलो आहोत एक चांगला विचार घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी स्वराज्य संकल्प दिला असेल. माझ्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये आहे का नाही माहित नाही, तुम्ही बांधलाय का नाही, मिळाला का नाही, आहे का? हा जो स्वराज्य संकल्प आहे, या संकल्पाकडे बघून, या भगव्या स्वराज्य ध्वजाकडे बघून आपल्याला प्रतिज्ञा करायची. मी जे म्हणेल ते पाठोपाठ आपण फक्त म्हणावं. ते माझ्यासाठी म्हणा असं मी म्हणत नाही, ते तुमच्यासाठी म्हणावं, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी तुम्ही म्हणावं, एवढीच विनंती या ठिकाणी मी करणार आहे. बोलू का?
नक्की का? जेवढी उत्सुकता तुम्हाला हा भगवा स्वराज्य ध्वज वरती जो अभिमानी फडकवण्यात आहे तेवढी मला सुद्धा आहे. आणि माझे 2 शब्द संपल्यानंतर पुढचा कार्यक्रम तोच आहे. त्यामुळे फक्त एवढी प्रतिज्ञा आपण त्या ठिकाणी घेऊया आणि एकत्रित घेऊया. पण जर आवाज कुठेतरी कमी राहिला तर सातत्याने सारखं तीच प्रतिज्ञा मी घेईल. ऊन तापले, वातावरण तापले, त्यामुळे प्रतिज्ञा सुद्धा त्याच ताकदीने आणि त्याच तापमानात आपल्याला घ्यायची आहे. मी प्रतिज्ञा घेतो की या महाराष्ट्रात मी कुठल्याही स्त्रीवर अन्याय करणार नाही आणि कुठलाही अन्याय होऊन देणार नाही. मी प्रतिज्ञा करतो की स्वतःचे शिक्षण मेहनतीने पूर्ण करेन व आपल्या आसपास कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. मला आवाज स्टेजवरच जास्त येतोय. जोरात ही प्रतिज्ञा सगळ्यांची आहे, क्या माझी नाही. त्यामुळे जोरात या ठिकाणी आपल्याला ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी प्रतिज्ञा करतो की कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता माझ्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करेन. या महाराष्ट्राला, या देशाला पुढे घेऊन जाईल. मी प्रतिज्ञा करतो की आपल्या आई वडिलांचा, ज्येष्ठांचा, आपल्या संस्कृती व इतिहासाचा तसेच समाजाला उपयोगी पडणाऱ्या सर्व घटकांचा योग्य तो सन्मान करेन. मी प्रतिज्ञा करतो की जाती धर्म, शहरी ग्रामीण व कोणत्याही आर्थिक परिस्थितीवर कशा कोणत्याही आधारावर माणसात भेदभाव करणार नाही. तसं होऊनही देणार नाही. आभारी आहे. मला विश्वास आहे जो स्वराज्य संकल्प आपण हातामध्ये बांधलेला आहे आणि ही जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा तुम्ही मनामध्ये ठेवाल, आपल्या कुटुंबापर्यंत तुम्ही घेऊन जाल आणि हा विचार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा घेऊन जाता येईल याचा तुम्ही प्रयत्न कराल. मला असंही वाटतं की या ध्वजातून अनेक जण प्रेरणा घेतील. या ध्वजापेक्षा उंच ध्वज बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील. पण मी त्याचं स्वागत करतो. पण त्या सर्व लोकांना मला विनंती करायची आहे की फक्त ध्वज बांधून चालत नाही, विचार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आत्मसात करावा लागतो. आणि येत्या काळामध्ये याच्यापेक्षा उंच भगवा स्वराज्य ध्वज जे लोक उभे करतील त्यांनी फक्त हा विचार सुद्धा प्रामाणिकपणे मनामध्ये घ्यावा आणि कृतीमध्ये आणावा, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि जाता जाता आपण कुठलाही भेदभाव न करता आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला पुढे घेऊन जाताना कुठल्याही भेदभाव न होता. आणि युवकांना मला खास करून सांगायचंय की काही लोक भेदभावाचं राजकारण करतात, त्या ठिकाणी मोठी मोठी आंदोलन केली जातात, डोकी कोणाची फुटतात तर सामान्य घरातले असणारे युवकांचीच डोकी फुटतात. मग अशा प्रकारच्या घटना येत्या काळामध्ये आपण होऊन देणार नाही अशी प्रेरणा या ध्वजातून तुम्ही घ्याल
तुमच्या सर्वांच्या हातामध्ये जे आपण स्वराज्य संकल्प धागा आहे, तो धागा या ध्वजाच्या स्तंभाला जोडलेला आहे. माझं भाषण जसं संपेल तसा तसा हा ध्वज वरती जाणार आहे. सकाळी आपण बघितलं तर वारं नव्हतं, पण आत्ता बघितलं जेव्हा ध्वज वरती जाणार आहे तेव्हा वारं आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे बदलाचं वारं, हे विकासाचं वारं, चांगल्या विचाराचं वारं फक्त इथं न राहता अख्ख्या राज्यात आणि देशात जावं अशीच मी प्रार्थना या ध्वजाच्या समोर करतोय. आणि आपण सर्वजण हा ध्वज वरती जात असताना कुठेही घोषणा कमी पडून देऊ नका. ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा ही स्वार्थाचा न कोणाचा सर्वांचा ज्ञानाचा बलिदानाचा छत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. हॅलो हर 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 महाराज प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत जनाधिपती कुलाधिपती श्रीपती भूपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 भारत माता की. महाराष्ट्र मराठी मनांचा, मावा मातीचा, भक्तीच्या ऐन तीराचा, शक्तीच्या पैल तीराचा, पोलादी छात्रणांना घडवणारा महाराष्ट्र, ढोल ताशांच्या गजराचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच, माझ्या 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 टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजेत. फुले शाहू आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा. मराठी मनांचा, मावळ मातीचा, भक्तीच्या ऐन तीराचा, शक्तीच्या पैल तीराचा, पोलादी छातळांना घडवणारा महाराष्ट्र, ढोल ताशांच्या गजराचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच, माझ्या माझ्या माझ्या
शिवबांचा महाराष्ट्र. युगे 28 विटेवरती उभा असणाऱ्या पांडुरंगाचा महाराष्ट्र, जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्याचा महाराष्ट्र, विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र, कोल्हापूरच्या तुळजाभवानी आईचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच, माझ्या 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 शिवबांचा महाराष्ट्र. हॅलो. स्वराज्य ध्वजाचा, स्वराज्य ध्वजाचा. हळूहळू हात कौतुक सह्याद्रींच्या किल्ल्यांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, मुंबईच्या डबेवाल्यांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच, माझ्या 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 शिवबांचा महाराष्ट्र. महाराज महाराज मुजरा, वर्धवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, अखंड, शीलवंत, जनता. हळूहळू ध्वज वर जात आहे, आवाज कमी नाही झाला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. जय 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 भवानी. जय 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 भवानी. हे हे जय 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 जय
जय जय जय जय भवानी महाराजांची प्रतिमा बाजूला घ्या. ये बात आहे. ध्वज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतोय. स्वराज्य ध्वजाचा. ये बात है, ये बात. स्वराज्य ध्वज असा तसा नाही फडकणार. या तुमच्या बेंचवर एकदम माझ्या थांबू. शौर्याची चाचणी घेत फडकत त्याच्यावर चाललाय एकदम स्वराज्य थांबू. ध्वज. ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा नाही स्वार्थाचा न कोणा एकाचा हे प्रतीक भगवा सर्वांचा तरुचला गगनात सजला नभी पसरला रंग दौलात फुलला आभाळी चालला फडकण्यात परी झिजावे स्वार्थ बुद्धीने पापसाचे कर्म खोटे भोगले दुःख ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा नाही स्वार्थाचा न कोणा एकाचा हे प्रतीक भगवा सर्वांचा ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा
आधी पसरला रंग दौलात खुलला आभाळी चालला फडकण्यात हा दंग ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा नाही स्वार्थाचा न कोणा एकाचा हे प्रतीक भगवा सर्वांचा ज्ञानाचा बलिदानाचा भगवा आमच्या स्वाभिमानाचा नाही स्वार्थाचा एकाचा प्रतीक भगवा सर्वांचा हे निधड्या छातीत जय घोषाचा निष्ठेचा न्यायाचा हे निधड्या छातीत जय घोषाचा निष्ठेचा न्यायाचा भगवा स्वराज्य ध्वज हा भगवा परंपरेचा भगवा सामर्थ्याचा भगवा स्वराज्य ध्वज हा भगवा करुणाईचा भगवा जल्लोषाचा भगवा हो ऊर्जेचा आनंदाचा हा सरसरत्या रक्ताचा समानतेचा एकतेचा संगम भक्तीचा हो संगम शक्तीचा हो ऊर्जेचा आनंदाचा सरसरत्या रक्ताचा समानतेचा एकतेचा संगम भक्तीचा धार्मिकतेचा ध्यानाचा आध्यात्मिक स्फूर्तीचा महाराष्ट्राचा भारतभूता भगवा कीर्तीचा भगवा अरे भगवा हे सर्वांचा आपला भगवा भगवा स्वराज्य ध्वज हा भगवा परंपरेचा भगवा सामर्थ्याचा भगवा भगवा स्वराज्य ध्वज हा भगवा करुणाईचा भगवा जल्लोषाचा भगवा समरभूमीच्या मातीचा मननिष्ठेचा हा न्यायाचा भगवा निधड्या छातीचा तुमचणाऱ्या जयघोषाचा ज्ञानाचा बलिदानाचा हा भगवा स्वाभिमानाचा ना स्वार्थाचा ना एकाचा हा प्रतीक भगवा सर्वांचा हे ध्वज भगवा हा ऊर्जेचा हा ध्वज भगवा आनंदाचा महाराष्ट्राच्या शौर्याचा भारतभूच्या कीर्तीचा ध्वज भगवा हा संघर्षाचा ध्वज भगवा हा परंपरेचा स्वराज्याचा सामर्थ्याचा भगवा आपल्या युवा पिढीचा हॅलो 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 हा भगवा ध्वज स्थिर झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये फटाक्यांची आताशबाजी होणार आहे.
सर्वांना विनंती आपण त्याचाही आस्वाद घ्यावा. एरिक 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 बेसवर चढून नको ती कोणाला. एरिक कॉर्नर्स घे कॉर्नर्स. मातीत रुजला गगनात सजला नभी पसरला हा रंग डौलात खुलला. सर्व मान्यवर ध्वज स्थिर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेवरून ध्वजाला सलामी देण्याचा आताशबाजीचा कार्यक्रम होईल. सर्वांनी त्याचा भव्य आताशबाजीचा सलामी दिली जाईल. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबवरून या भगव्या ध्वजाला भगव्या तोपाची सलामी देण्यात येणार आहे. 21 तोपाची. तर सर्वांनी जिल्हा परिषद शाळेकडं भगवा झेंडा तयार झाल्यानंतर सगळ्यांनी तिकडं पाहावे. हा फायर 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 भगवा 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 रो. प्रतीक भगवा हा सर्वांचा हे निधड्या छातीत जय घोषाचा निष्ठेचा न्यायाचा हे निधड्या छातीत जय घोषाचा निष्ठेचा न्यायाचा भगवा स्वराज्य ध्वज हा भगवा
कुणाल तुषार तुमच्या आठवणी घोषणा चालू झाली व्हिडिओ काढता काढता तुमच्याकडे फिरायला झूम मध्ये